बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ज्ञानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमुनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक संबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया महादेवी यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इसवी पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे बुद्धांचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या 7व्या दिवशी त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्राई महाप्रजापती गौतमी यांनी केली. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला गौतम या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इसवी पूर्व 547 मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला. पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूचे दशावतारातील 9वे अवतार असल्याचे मानले जाते. तथापि याला बौद्ध धर्मात खोडसाळपणाचे लक्षण समजले जाते. बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आकाश एवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी मिळवलेली आहे की संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी, ज्ञान प्राप्त, स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. आणि संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी, ज्ञान प्राप्त असलेला, सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच सम्मास बुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवामध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. बुद्धांच्या धम्माला व त्यांच्या धर्माना तत्त्वज्ञानाला बौद्ध धर्म किंवा बुद्धिझम म्हणतात. तथागत बुद्धांच्या अनुयायात 2 भाग पडतात. एक बौद्ध भिक्खू भिक्खुनींचा आणि दुसरा बौद्ध उपासक उपासिकांचा. बौद्ध धर्मांच्या अनुयायांना बौद्ध किंवा बुद्धिस्ट म्हणतात. सर्व खंडातील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडातील तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी म्हणजेच 49 लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. इसवी 2010 मध्ये जगभरातील बौद्ध अनुयायांची संख्या 180 कोटी ते 210 कोटी इतकी होती. अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर 2 अब्ज. जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांचे 1.8 अब्ज लाभलेले आहे. तसेच भारतातील कोट्यवधी दलित व हिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही 2.3 अब्जावर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगातील सर्वाधिक अनुयायांची असलेली सर्वाधिक प्रभावशाली धर्मसंस्थापक तत्त्वज्ञ आहेत. मागील 10,000 वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्थानासाठी महान कार्य केले अशा जगातील टॉप 100 विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली. त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या 100 अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश योशो बुद्धाबद्दल म्हणतात की बुद्धानंतर ज्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही. शाक्यमुनी हे गौतमाचे दुसरे नाव आहे. हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. ज्यांची जीवन कहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण 400 वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात मांडली गेली. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो. मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीमध्ये काहीसा तो दुरावलेला दिसतो. म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम दिसलेला आहे. लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या चरण्याच्या अडविण्यास न जुमानता हाती रथाचे सूत्र घेऊन सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. त्यांच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्यांची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याचे मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला. जरार्जर वृद्धत्व पाहिले. एका प्रेतयात्रास दिसली.
चन्नेने त्यास सांगितले की या साऱ्या जीवनमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था